हाय हॅलो मैत्रिणी, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. आहे पा मैत्रिणी, माझी झालेली आहे आता सकाळची रुटीन चालू आणि दादाचं बी आता कॉलेज चालू झालेलं आहे. त्यामुळे आता मला आहे ना परत सकाळी लवकर उठायला मी चालू झालेलं आहे. त्याला ना दादाला 8 ते 10 दिवस सुट्ट्या होत्या, तेवढंच मला जरा आराम करायला भेटलं, जरा वेळ झोपायला. आणि त्यातच मी गावाकडे पण जाऊन आले. 7-8 दिवस आता इथे ना मी डब्याला केली होती मटकीची सुक्की भाजी करून घेतली. आणि आता लागलेली आहे इथं चपात्या करायला. आणि तोपर्यंत बेबी पण उठलं होतं, त्याला झोप म्हणलं तरी तो म्हणला आई माझी झोप झाली, मला उठायचंय. आणि मटकीची भाजी करून साईडला ठेवली, चपात्या केल्या. आणि दादाला मी नाश्त्याला आज बनवणार होते शिरा, दुसरं काहीतरी बनवायचं होतं बरं का. पण माझे डोळे व्यवस्थित नसल्यामुळे ना मला काही असं गॅसपाशी जास्त जमणार म्हणून मी त्याला ना नाश्त्याला शिरा करून दिला. आणि इथे ना मी आता आमचं सगळं आवरून घेतलं आणि मालकाला पण जायचं होतं, मग मी त्यांना नाश्त्याला ना पोहे करून दिले. आणि हे आंबे आहेत गावाकडचे आणलेले अजून ना, ते आंबे पण खाता येते पाहिजे त्यांनी आता नाश्ता करून घेतला. आणि ते चाललेले आहेत ड्युटीला. ती गेल्याच्या नंतर आता मी ना सगळं घरातलं माझं काम आवरून घेणारे. मैत्रिणी, माझी दिवसभराची रुटीन तुम्हाला थोडी दाखवते. ते ना मी गेल्याच्या नंतर आहे ना कपडे वगैरे उचलून घेतले. आणि घरात आता फक्त छोटा बेबी आणि आम्ही दोघंच राहिलो. ते दोघं पण गेलेले आहेत. तिथे ना मी किचन वगैरे आवरून घेतला, गॅस पण घासून घेतला. फक्त अगोदर काय केलं तर मी कपड्यांनी पुसला होता, नंतर घासून घेतला. आणि इथं आलेली आहे बेबीला घेऊन हॉस्पिटलला. त्याला बरं नसल्यामुळे त्याच्या ना डोळ्याला इन्फेक्शन झालेलं आहे जरा, त्यामुळे त्याला इथं मी हॉस्पिटलला घेऊन आलेली आहे. परत सकाळी एका डॉक्टरकडे नेलं, पण ते नसल्यामुळे ना परत संध्याकाळी मी त्याला दुसऱ्या डॉक्टरकडे घेऊन आली. इथं डॉक्टरकडे त्याला दाखवून घेतलं आणि मेडिसिन वगैरे घेतलं. आणि ते म्हणलं आई मला काहीतरी खायचं आहे. तर मग आम्ही थोडं आलो चायनीज वगैरे खायला. चायनीज खाल्लं आणि तिथून ना आम्ही येण्यासाठी निघलेलो आहेत घरी. चला मग मैत्रिणी, भेटू परत.